की हर्षवर्धन सपकाळ हे राज ठाकरे यांना टाळतात आहे, त्याचं नेमकं कारण काय? आणि आज बिहारच्या निवडणुका आहेत म्हणून ते टाळतील, तर पुढे ते एकत्र येण्याची शक्यता किती वाटते? आणि त्याचं कॅल्क्युलेशन कसं राहील या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत? हे मुख्यतः आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की काँग्रेस ला राज ठाकरे यांना आत्ता सोबत घेणं आणि तसं जाहीर करणं हे अडचणीचं ठरू शकतं बिहार विधानसभा निवडणुकीसाठी. कारण राज ठाकरे यांनी याच्यापूर्वी जे आंदोलन केलं होतं त्याच्यामध्ये त्यांनी बिहारी आणि उत्तर प्रदेशी लोक होते त्यांना मारहाण केली होती आणि त्यांना पळवून लावण्याचा प्रयत्न केला होता मुंबईमधून, आणि त्याची प्रतिक्रिया ही बिहार आणि उत्तर प्रदेशामध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती उमटली होती. आणि यामुळं राज ठाकरे यांना आता सोबत घेणं, असं जाहीर करणं किंवा त्यांच्या बरोबरीनं बसणं, ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या काँग्रेस आता करत नाही आहेत. कारण त्यांना त्याचा बिहार निवडणुकीमध्ये त्याचे पडसाद उमटवू शकतात असं त्यांना वाटतंय. दुसरं, भाजपकडून त्याचा मुद्दा उचलला जाऊ शकेल आणि तो त्यांना उत्तर देणं अडचणीचं होऊ शकेल असं त्यांना वाटतंय. आणि त्यामुळं एक स्ट्रॅटेजी म्हणून मनसे ही आपल्या सोबत आहे किंवा मनसे आपल्या सोबत येणार आहे असं काँग्रेस नेते दाखवत नाहीत. मात्र जी काही 3 आठवड्यांपूर्वी सगळे नेते, सर्वपक्षीय नेते ज्या वेळेला मुख्य निवडणूक आयुक्त राज्य निवडणूक आयुक्त आहेत त्यांना भेटले होते आणि त्यानंतर चोक्कलिंगम जे मुख्य निवडणूक अधिकारी आहेत त्यांना भेटले होते, त्याच्यानंतर जी पत्रकार परिषद झाली त्याच्यामध्ये राज ठाकरे यांच्या सोबत त्यावेळेला बाळासाहेब थोरातही होते आणि बाकी पण इतर नेते होते. त्यामुळं तो जो एक प्लॅटफॉर्म होता त्याच्यामध्ये काँग्रेस सहभागी झाली होती आणि कारण तो वोट चोरीचा आणि तो मुद्दा होता जो काँग्रेसचा मुळातला मुद्दा होता, त्यामुळे तिथे ते सहभागी झाले होते. पण त्यांच्याबरोबर निवडणूक ज्याला आपण युती म्हणू किंवा आघाडी म्हणू ते करण्याबाबत आता काही कमिटमेंट जी आहे ती काँग्रेस आता देत नाही. त्याला बिहार इलेक्शनचं कारण.